डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा अमेरिकेची सूत्रे हाती घेतल्यापासून बेकायदा स्थलांतरितांविरोधात कठोर भूमिका घेतली आहे। यापूर्वी लाखो बेकायदा स्थलांतरितांना अमेरिकेतून त्यांच्या मायदेशी पाठवण्यात आल्यानंतर आता आणखी अशा स्थलांतरितांची अमेरिकेच्या विविध राज्यांमध्ये शोध मोहीम सुरू आहे। अमेरिकन प्रशासनाच्या या कारवाईच्या विरोधात लॉस एंजेलिसमध्ये लाखो लोक रस्त्यावर उतरून आंदोलन करतायत। लॉस एंजेलिसमधील या आंदोलकांना रोखण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी गव्हर्नरच्या संमतीशिवाय नॅशनल गार्ड्स तैनात केले होते। नॅशनल गार्ड्स तैनात झाल्यानंतर तेथील परिस्थिती आणखी चिघळली असून आंदोलकही आक्रमक झाले आहेत। काल या स्थलांतर विरोधी कारवाईच्या आंदोलकांनी मोठ्या प्रमाणात जाळपोळ केल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते। कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर गॅविन न्यूसम यांनी ट्रम्प प्रशासनाला नॅशनल गार्ड्सच्या तैनातीचा आदेश मागे घेण्याची विनंती केली। न्यूसम यांनी यावेळी ट्रम्प यांच्यावर राज्याच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन करण्याचा आरोप केलाय। ही एक हुकुमशहाची कृती आहे, राष्ट्राध्यक्षांची नाही, असे त्यांनी एक्सवर लिहिलंय। दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर गॅविन न्यूसम यांच्यात तणाव वाढतोय। याचबरोबर त्यांच्या गॅविन न्यूसम भूमिकेवरून ट्रम्प त्यांच्यावर टीकाही करतायत। लॉस एंजेलिसमधील अशांतता हाताळता न आल्याबद्दल कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर गॅविन न्यूसम यांना अटक करावी असे डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी सुचवले होते।